मित्रांनो, आजच्या या पार्टमध्ये आपण इलेक्ट्रिक फॅनविषयी जाणून घेणार आहोत. आता इलेक्ट्रिक फॅन म्हटलं तर प्रत्येकजणच इलेक्ट्रिक फॅन वापरतो. प्रत्येकानं पाहिलेलं आहे. फॅनचा वापर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की एअर सर्क्युलेशन होण्यासाठी, हवा खेळती राहण्यासाठी किंवा आपल्याला डायरेक्ट हवा जर मिळवायची असेल तर अशा वेळी आपण फॅनचा वापर करतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये विशेषतः फॅनचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आपल्या घरामध्ये असेल, शाळा कॉलेजमध्ये, हॉस्पिटल असतील, सभागृह आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत, अशा प्रत्येक ठिकाणी फॅनचा वापर केला गेलेला दिसून येतो. फॅनचा जर विचार केला तर फॅनचा आपण कार्यतत्त्व म्हणू किंवा वर्किंग प्रिन्सिपल, तर इलेक्ट्रिक फॅनमध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर गतिजन्य ऊर्जेमध्ये केलं जातं आणि ही गती फॅनच्या ब्लेडला पुरवली जाते आणि त्यामुळे ब्लेड फिरतात आणि ब्लेडच्या साहाय्यानं हवा आपल्याला मिळते किंवा हवा थोडक्यात दाबली जाते. त्यामुळे हवाई प्रेशरनं आपल्याला मिळालेली जाणवते. फॅनच्या प्रकारांचा जर विचार केला तर फॅनचे सप्लायवरून पडणारे पहिल्यांदा प्रकार बघू. सप्लायवरून पडणारे AC आणि DC सप्लायवरून पडणारे फॅनचे प्रकार. आता आपण जे वापरतो, घरामध्ये वापरत असलेले फॅन सगळ्या प्रकारचे असतील. सार्वजनिक ठिकाणी आपण बघतो, म्हणजे शाळा कॉलेज आहे, हॉस्पिटल्स आहेत, सभागृह आहेत, ऑफिसेस असतील काही. अशा ठिकाणी जर आपण फॅन बघितले तर हे सगळे फॅन AC सप्लायवर चालणारे, अगदी कमर्शियल आणि इंडस्ट्रीयलमध्ये सुद्धा वापरले जाणारे जे आहेत, कमर्शियल यूजसाठी वापरले जाणारे जे आहेत, ते सगळेच त्या ठिकाणी फॅन जे आपण बघतो ते AC सप्लायवर चालणारे. आणि 4 व्हीलर असतील किंवा रेल्वे असेल तर याच्यामध्ये वापरले जाणारे जे फॅन आहेत ते DC सप्लायवर चालणारे. तर हे झाले सप्लायवरून पडणारे प्रकार. आता याच्याशिवाय जे मुख्य प्रकार पडतात, 5 मुख्य प्रकार आहेत. आता हे जर प्रकार आपल्याला इथं दिसत आहेत, एक सिलिंग फॅन, दुसरा आहे तो टेबल फॅन, तिसरा आहे तो पेडस्टल फॅन, चौथा केबिन फॅन किंवा त्यालाच वॉल फॅन असं पण म्हटलं जातं, आणि 5वा प्रकार आहे एक्झॉस्ट फॅन. चला एकेका प्रकाराबद्दल पण आपण आज जाणून घेऊया. पहिला सिलिंग फॅन. सिलिंग फॅन जर बघितला आपण तर सगळ्यांनाच माहिती आहे की सिलिंग फॅनचा आज व्यवहारामध्ये आपल्या घरामध्ये मॅक्झिमम वापर केला जातो. छताला टांगून हा फॅन वापरला जातो किंवा छताला हँग केला जातो, सिलिंगला हँग केला जातो, म्हणून त्याला सिलिंग फॅन असं म्हटलं जातं. आता या फॅनची जर रचना आपण बघितली, रचना बघू आपण की 3 पात्याचे किंवा 4 पात्याचे फॅन मिळतात. जनरली आपण 3 पात्याचे फॅन वापरतो. या तिन्ही पात्याच्या मधला जर अँगल बघितला तर तो 120 अंशाचा असतो. म्हणजे प्रत्येक 2 पात्यामध्ये असणारा जो अँगल आहे तो 120 अंशाचा असतो. आणि हे जे पाते आहेत किंवा ब्लेड आहे ते साधारण 10 ते 15 डिग्रीमध्ये असे तिरपे असतात. 10 ते 15 डिग्रीमध्ये असे तिरपे बसवले असतात. त्यामुळे ज्यावेळी फॅन फिरतो त्यावेळी हवा या अँगलमुळं 10 ते 15 डिग्री अँगल जे दिलेलं आहे त्या अँगलमुळं ती हवा खालच्या बाजूला दाबली जाते. ती हवा खालच्या बाजूला दाबली जाते आणि त्यामुळं आपल्याला हवा प्रेशरनं मिळालेलं जाणवतं. सिलिंग फॅनच्या बाबतीत जर विचार केला तर याच्यामध्ये जी मोटर वापरली ती मोटर असते परमनंट कपॅसिटर मोटर. परमनंट कपॅसिटर मोटरचा या सिलिंग फॅनसाठी वापर केला जातो. पण या मोटरचा जर विचार केला तर या मोटरची रचना इतर मोटरपेक्षा बरोबर वेगळी किंवा उलटी असते. आपण जनरली बघतो की कुठल्याही मोटरमध्ये रोटर म्हणजे फिरणारा भाग जो आहे, रोटर आपण म्हणतो त्याला, तो मध्यभागी असतो आणि स्टेटर हा त्याच्या भोवती असतो. पण सिलिंग फॅनमध्ये वापरली जाणारी जी मोटर आहे या मोटरच्या बाबतीत रोटर बाहेरच्या बाजूला असतो आणि स्टेटर मध्यभागी. म्हणजे स्टेटर हा मध्यभागी स्थिर भाग जो आहे तो हँग केलेला असतो आणि बाहेरचा जो आहे, थोडक्यात आपण त्याला बॉडी जी दिसते किंवा त्याला मराठीमध्ये गड्डा म्हणतात, म्हणजे फॅनचा गड्डा असं म्हटलं जातं. तर हा जो आहे तो फॅनचा रोटर आहे आणि याच रोटरवर तिन्ही बाजूला किंवा 3 किंवा 4 ब्लेड याच्यावर बसवलेले असतात. तर या पद्धतीनं ज्यावेळी फॅन फिरायला चालू होईल त्याचवेळी ते ब्लेडही फिरतात आणि आपल्याला हवा मिळते. आता या ठिकाणी आपण बघतो की त्याला डेकोरेटिव्ह लॅम्प पण आहे किंवा काही फॅनला डेकोरेटिव्ह कॅप बसवलेले असतात. साधे फॅनही बघायला मिळतात आपल्याला ज्याला कॅप किंवा लॅम्प नाही असे. तर अशा प्रकारचे पण फॅन, म्हणजे डेकोरेटिव्ह लॅम्प असलेले फॅन पण आपल्याला आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्याचाही वापर
आज केला गेलेला दिसून येतो. पुढचा प्रकार आपण बघतो, मुख्य प्रकार आणखीन एक म्हणजे टेबल फॅन. टेबल फॅन हा फॅन टेबलावर ठेवून वापरला जातो, म्हणून त्याला टेबल फॅन असं म्हटलं जातं. आता टेबल फॅनचा जर विचार केला तर टेबल फॅनची रचना आपण बघितली तर ज्या ठिकाणी छताची उंची कमी आहे, ज्या ठिकाणी सिलिंग फॅन वापरता येत नाही किंवा हँग करता येत नाही अशा ठिकाणी, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅनची जागा जर वारंवार आपल्याला बदलावी लागत असेल तर अशा वेळी टेबल फॅनचा वापर केला जातो. म्हणजे थोडक्यात हा एक प्रकारचा पोर्टेबल फॅन आहे. पोर्टेबल कारण तो आपण सहजपणे दुसऱ्या जागी घेऊन जाऊ शकतो, आपण जागा त्याची वारंवार बदलू शकतो, म्हणून त्याला पोर्टेबल फॅन पण म्हणता येईल. तर टेबल फॅन आपण या ठिकाणी बघतोय. टेबल फॅनमध्ये जनरली 3 किंवा 4 ब्लेड असतात त्याच्यामध्येही. आता याच्यामध्ये अजून एक म्हणजे याच्या ब्लेडच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला वायर गार्ड बसवले आहेत. कारण फॅन फिरत असताना त्या ब्लेडला जर हात लागला चुकून तर आपल्याला इजा होऊ शकते, जखम होऊ शकते. तर त्यामुळं त्यासाठी त्या पुढच्या आणि मागच्या बाजूला वायर गार्ड बसवले. या फॅनमध्ये रेग्युलेटर हा बेसवर बसलेला असतो. सिलिंग फॅन हा एकमेव फॅन असा आहे की ज्याच्यामध्ये रेग्युलेटर हा सेपरेट स्विचबोर्ड जवळ किंवा स्विचबोर्डवर बसवलेला असतो. पण या प्रकारचे जे बाकीच्या प्रकारचे फॅन बघितलं तर याच्यामध्ये मात्र बेसवर फॅनचे रेग्युलेटर बसवले आहेत. या ठिकाणी आणखी काही रचना पण आपण वेळोवेळी इथं बघतोय. टेबल फॅनची जर मोटर बघितली तर टेबल फॅनमध्ये जनरली आता अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर आपण शेडेड पोल मोटर वापरले दिसतात. पूर्वीच्या काळी किंवा आता काही कंपन्या, त्या कंपन्या परमनंट कॅपॅसिटर मोटरचा वापर करतात. इथं जी मोटर आपल्याला दिसते परमनंट कॅपॅसिटर मोटर आहे, पण जनरली आता अलीकडच्या याच्यामध्ये मात्र शेडेड पोल मोटरचाच टेबल फॅनसाठी वापर केलेला दिसून येतो. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे पेडस्टल फॅन. हाही फॅन व्यवहारामध्ये बऱ्याच ठिकाणी वापरला गेलेला दिसून येतो. सार्वजनिक ठिकाणी किंवा जिथं बसण्यासाठी खुर्च्यांचा वापर केला जातो, खुर्ची टेबलचा वापर केला जातो, अशा ठिकाणी मीटिंग हॉलमध्ये किंवा विशेषतः आपण बघतो की समारंभाच्या ठिकाणी, म्हणजे सार्वजनिक हॉलमध्ये समारंभाच्या ठिकाणी स्टेजवर हवा देण्यासाठी किंवा जिथं मॉब आहे मोठा त्या ठिकाणी हवा मिळवण्यासाठी या प्रकारच्या फॅनचा वापर केला जातो. आता पेडस्टल किंवा याला स्टँड फॅन असंही म्हटलं जातं. स्टँड फॅन कारण याच्या खालच्या वरला जर बघितलं आपण तर उभा स्टँड आहे आणि या स्टँडची उंची आपल्याला आवश्यकतेनुसार कमी जास्त करता येते, त्यामुळे याला स्टँड फॅन असं म्हटलं जातं. या स्टँडच्या मध्यभागी आपल्याला रेग्युलेटर दिसतो, म्हणजे रेग्युलेटरच्या साइन आपल्याला स्पीड कमी जास्त करता येते, स्टँडची उंची आपल्याला कमी जास्त करता येते आवश्यकतेनुसार या पद्धतीनं. बाकी रचना जर बघितली तर जवळपास टेबल फॅन सारखीच रचना त्याची दिसते. आता पूर्वी जे पेडस्टल फॅन वापरले जात होते त्याच्यामध्ये बेस हा गोलाकार किंवा कास्ट आयर्नचा बिडाचा असायचा. त्याची उंची वजन जर बघितलं तर जास्त असायचं, त्यामुळे त्याला खाली चाक बसवले असायचे, व्हील बसवले असत. आता मात्र अलीकडच्या काळामध्ये त्या पद्धतीचे फॅन फारसे वापरले जात नाही. जिथं समारंभाच्या ठिकाणी जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या आकाराचे फॅन बघायला मिळतात आणि त्या फॅनचे स्टँड हे कास्ट आयर्नपासून बनवलेले असतात. पण इथं जर बघितलं आपण तर प्लास्टिकपासून बनवलेले हे बेस आहेत. अशा पद्धतीचे बेस पण आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर चौथ्या प्रकारचा फॅन जर बघितला तर तो म्हणजे केबिन फॅन. केबिन फॅन किंवा त्यालाच वॉल फॅन असं म्हटलं जाते, कारण हा उभ्या भिंतीवर बसवला जातो. उभ्या भिंतीवर हा फॅन बसवला जातो म्हणून त्याला म्हटलं जाते वॉल फॅन. इथं जर सर्वसाधारण आपण रचना बघितली याची तर हा भिंतीवर बसवला जातो आणि याच्या भिंतीवर बसून त्याची हवा आपल्याला जमिनीच्या दिशेनं किंवा ज्या ठिकाणी बसण्यासाठी वापर केला जातो, खुर्ची टेबल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जिथं आवश्यकता आहे त्या भागावर आपल्याला त्या फॅनचा झोत जो आपल्याला सोडता येऊ शकतो, म्हणजे तो ॲडजस्ट करता येतो आपल्याला. जनरली ऑफिसमध्ये किंवा केबिन आपण म्हणतो, केबिनमध्ये याचा वापर जास्त होतो म्हणून याला केबिन फॅन म्हणतात. किंवा जिथं सिलिंग फॅन वापरता येत नाही, टेबल फॅन ही वापरणं फारसं सोयीस्कर नसतं, अशा ठिकाणी भिंतीवर बसून हा फॅन वापरला जातो म्हणून याला वॉल फॅन असं म्हटलं जातं. तर इतर सर्व रचना याची जर बघितली आपण तर ती परत टेबल फॅनसारखीच आहे, फक्त स्टँडमध्ये फरक आहे. एल आकाराचा हा स्टँड आहे आणि हा स्टँड भिंतीवर या ठिकाणी अडकवला जातो आणि भिंतीवर अडकून याचा वापर केला जातो. त्यानंतर पाचवा प्रकार आपण या ठिकाणी बघतोय तो म्हणजे एक्झॉस्ट फॅन. एक्झॉस्ट फॅन आणि
पहिले 4 जे आपण प्रकार बघितले म्हणजे सिलिंग फॅन, टेबल फॅन आहे, वॉल फॅन आहे, पेडस्टल फॅन आहे. हे 4 प्रकारचे फॅन हे डायरेक्ट आपण हवा मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो. पण एक्झॉस्ट फॅन हा एकमेव फॅन असा आहे ज्याचा वापर डायरेक्टली हवा मिळवण्यासाठी केला जात नाही, तर इनडायरेक्टली हवा मिळवण्यासाठी. तो कसा? तर हा जो फॅन आहे तो भिंतीमध्ये बाहेरच्या बाजूला तोंड करून बसवला जातो. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, पिक्चरचे थिएटर्स असतात, समारंभाचे हॉल आहेत किंवा रासायनिक प्रयोगशाळा असतील, केमिकल लॅबोरेटरी असतील किंवा अलीकडच्या काळामध्ये कॉम्प्युटर रूम असेल, कॉम्प्युटर लॅब असेल अशा ठिकाणी, आणि त्याच्याही पुढे जाऊन आता किचनमध्ये, मॉडर्न घरांमध्ये किचनमध्ये सुद्धा या फॅनचा वापर केला जातो. हा फॅन वरच्या बाजूला भिंतीमध्ये बाहेर तोंड करून बसवला जातो, भिंतीमध्ये गाळा तयार करून त्याच्यामध्ये, आणि याचा उपयोग काय होतो? अशुद्ध हवा आहे ती अशुद्ध हवा बाहेर फेकण्यासाठी याचा वापर होतो, म्हणून त्याला एक्झॉस्ट फॅन, म्हणजे तो बाहेर फेकतो म्हणून त्याला एक्झॉस्ट फॅन असं म्हटलं जातं. आता एक्झॉस्ट फॅनच्या साहाय्यानं हवा बाहेर फेकली जाते. ज्यावेळी हवा अशुद्ध होते किंवा गरम होते त्यावेळी ती वर जाते, आपल्याला माहीत आहे, आणि त्यामुळं ती हवा वरच्या वरला असणारी जी हवा आहे किंवा धूर असेल तर धूर वर जातो. तर हे जे धूर आहे ते बाहेर पडण्यासाठी एक्झॉस्ट फॅन बसवत असताना भिंतीच्या वरच्या बाजूला, बाहेरच्या बाजूला तोंड करून हा बसवलेला असतो. हवा याच्या साहाय्यानं बाहेर फेकली जाते आणि जी हवेची पोकळी आत तयार होईल ती लगेच एअर सर्क्युलेशन होऊन दारे खिडक्यांमार्फत ती हवा आत येते. त्यामुळं घरामधील किंवा त्या खोलीमधील हवेचं सर्क्युलेशन होतं आणि त्यामुळं खोलीमधील हवा थंड राहते, अशुद्ध हवा बाहेर पडते, गरम हवा बाहेर पडते. आणि त्यामुळं प्रामुख्याने अशा ठिकाणी जिथं गर्दी जास्त असते किंवा ज्या ठिकाणी धूर होत असतो अशा ठिकाणी याचा वापर जास्त केला जातो. आणि म्हणून सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये मॉडर्न किचनमध्ये याचा वापर हे आपल्याला प्रामुख्याने केला जात असलेलं दिसून येत आहे. तर मित्रांनो, आजच्या या पार्टमध्ये आपण फॅनचे मुख्य प्रकार बघितले. एक सिलिंग फॅन, दुसरा आहे तो टेबल फॅन, तिसरा आहे तो पेडस्टल फॅन, चौथा केबिन फॅन किंवा त्यालाच वॉल फॅन असं पण म्हटलं जातं, पाचवा प्रकार आहे एक्झॉस्ट फॅन. पुढच्या पार्टमध्ये आपण एकेका फॅनविषयी डिटेलमध्ये विस्तारानं आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.